नमस्कार. युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. एश्ले एस सिएटल, वॉशिंग्टन, अमेरिका येथे राहणाऱ्या या मुलीची स्टोरी आहे. तिला प्रवास करण्याची खूप मनापासून इच्छा होती. हे जग बघण्याची फार इच्छा होती. सर्व गोष्टी अनुभवायला मिळणे यापेक्षा फार मोठे वरदान असू शकत नाही, असं तिला वाटायचं. ती जेव्हा शाळेत होती तेव्हा प्रवासाला जायचं अशी ती नोंद करायची. तिला आता कळलं होतं की द सिक्रेट उपयोगात आणत होती. तिचं उद्दिष्ट महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करणं हेच होतं. मंदीच्या काळात अमेरिकेत राहणं कठीण होतं, निराशावादी होतं. पण कॉलेज पूर्ण झालं त्यानंतर येणारं संकट तर तिच्याकडे पैसे नव्हते. शैक्षणिक कर्जाचा बोजा होता. उदरनिर्वाहासाठी गावाकडे पैसे पाठवेल अशी छोटीशी नोकरी तिला मिळत नव्हती. मिळाली तर ती तिच्या महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार नव्हती. ती एकदम खचून गेली होती. पण तिने द सिक्रेट आधी पण उपयोगात आणलं, पण तिचा पूर्णपणे विश्वास बसला नव्हता. तिने परत ते पुस्तक वाचलं. त्यातील संदेश तिच्या मनापर्यंत पोचला. तिचं जग तिला ओरडून सांगत होतं की तू प्रवास करू शकणार नाही. यावेळेस तिची पदवी पूर्ण होऊन तिची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी 3.5 महिने तिच्याकडे शिल्लक होते. तिचे आईवडील पण तिला हेच म्हणायचे, डोक्यातून हा विचार काढून टाक, प्रवासाचा विचार तू काढून टाक. पुढील मोठा काळ येईपर्यंत हा प्रवास तुला शक्य होणार नाही. आईवडील पण तिला असे म्हणायचे, तुझ्याकडे पैसे नाही, आम्ही पण तुला देणार नाही. तिने फक्त मान हलवली, त्याचं म्हणणं ऐकलं व त्या विषयावर तिने आईवडिलांशी बोलणं पण बंद केलं. ती सारखी स्वतःला म्हणायची, मी प्रवासाला जाणार, ते कसं होईल मला माहीत नाही, पण ते होणार हे मला माहीत होतं. तिला जिथं जायचं होतं ती तिथले ठिकाणं बघायची होती. त्याचे फोटो असलेला एक विजन बोर्ड तिने बनवला. तिने जे काही मिळवलं त्या गोष्टी तिने धन्यवाद म्हणून आभार मानले. त्या गोष्टीचे तिने एक यादी बनवली. तिने सगळ्या गोष्टींना आभार मानले. तिच्याकडे जे पण आत्तापर्यंत जे काही होतं त्याबद्दल तिने आभार व्यक्त केले. तिला दुसऱ्यांच्या आणि इतरांच्या गोष्टी आवडणाऱ्या याबद्दल कृतज्ञता तिने व्यक्त केली. तिने तिच्या जीवनासाठी आणि तिला जिथे फिरायला जायचं आहे, तिथे संधी मिळाली आहे तिला जाण्यासाठी, याबद्दल पण तिने आभार मानले. तिने कित्येक आठवडे असं केलं. असं वाटू लागलं की ते तिला मिळालं आहे. हळूहळू तिचा विश्वास या गोष्टीवर बसायला लागला. 1.5 महिन्यानंतर तिला एकदा तिच्या मित्राचा तिला ईमेल आला. त्याने एकदा संधीसाठी तिला निवड केली. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून इटलीतील एका कुटुंबाची सोबत राहण्याची तिला संधी होती. त्या कुटुंबाने तिला संपर्क केला. तिथे राहणे व तिचा खर्च उचलणे हा खर्च तिने मंजूर केला. तिचा विश्वासच बसेना की तिला हा विचार पडला की तिथे जायचं कसं, तिथे पैसे कसे येणार, कसं करू मी, कसं जाऊ तिथे. तर तिला विमान प्रवासासाठी पण पैसे हवे होते. काही आठवड्यानंतर तिचं पदवी शिक्षण पूर्ण झालं. लोकांनी तिला भेट म्हणून पैसे पाठवले. तिला विमानाच्या तिकिटासाठी एवढी रक्कम मिळेल तेवढे पैसे तिच्याकडे जमा झाले. युरोप पण तिला बघायचं होतं. तिचे नातेवाईक तिला विचारायचे, तू एकटी कशी काय जाणार, तू एकटीच जाणार आहे का, तुझे मित्र पण नाही का. काळजीपोटी तिचे मित्र पण तिला विचारायला लागायचे की तू एकटी कशी काय जाणार, तुझ्यासोबत कोणी नाही का. तिने ठामपणे सांगितलं की बघेल, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी पाहून घेईल. तर काय करायचं हे मी आता ठरवेल तेव्हा. तर 1 महिना बॅकपॅकिंगमध्ये तिचा गेला. प्रवासात कोणीतरी भेटेल असं तिला वाटायचं. प्रवासात कोणीतरी असेलच माझ्यासोबत ही तिची पक्की खात्री होती. तिला ठाऊक होतं आणि इतके पैसे आहे तिच्याकडे. 1 महिना वाढीव धरून तिने परतीचं तिकीट काढलं. तिच्या मैत्रिणीने तिला फोन केला. बराच वेळा बोलल्यावर तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं. ती म्हणे, मी पण येईल तुझ्यासोबत. तिची मैत्रीण लगेच तिकीट बुक करणार होती. तिचे हे स्वप्न द सिक्रेटच्या माध्यमातून पूर्ण झाले. केवळ स्वतःचे विचार बदलून. हे जाणून घेणं किती सुंदर अनुभव आहे. ही ट्रिप
तिच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारी ठरली. तिच्याकडे ट्रिप संपल्यावर सुद्धा पैसे शिल्लक राहिले. हे पूर्णतः सत्य आहे. मागा, विश्वास ठेवा आणि मिळवा ही गोष्ट खरंच काम करते. तर मग कशी वाटली स्टोरी? एकदा मागा, विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळालं आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला छान वाटणं आणि अनुभव करणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा छान वाटतं तेव्हा चांगलं काही आकर्षित होतं. वारंवार तेव्हा चटकन घेऊन जाणं म्हणजेच असं की ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. मग ती व्यक्ती असो, घर असो, काही पण. जे हवं ते तुम्हाला मिळू शकते. हेच ऐशलने केलं.